आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। सतरा दिवसानंतर आमरण उपोषण मागे घेण्याचा मनोज जरांगेंचा निर्णय। 2 दिवस उपचार घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती। मात्र साखळी उपोषण सुरूच ठेवणार जरांगेंची भूमिका। आजपासून अंतरवाली सराटीमध्ये साखळी उपोषण। राज्यामध्ये आमरण उपोषण थांबावं जरांगेंचं आवाहन। संचारबंदी हटवा, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांना सोडावं जरांगेंची मागणी। मनोज जरांगे यांच्यावर शिरूर, कासार आणि अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जरांगेंच्या आवाहनानंतर बीड जिल्ह्यामध्ये रास्ता रोको आंदोलन, जमावबंदीचे आदेश झुगारल्यानं गुन्हा नोंद। पुण्याच्या पानशेतमध्ये जरांगेंच्या पाठिंब्यासाठी मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन। 1 मराठा लाख मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। बीड जिल्ह्यामध्ये रास्ता रोको आंदोलनाप्रकरणी मनोज जरांगे पाटलांसह 425 जणांवर गुन्हा दाखल। जिल्ह्यामधील 22 पोलीस ठाण्यामध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल। शेतकरी आंदोलनाचा नाशिक शहरामधला आजचा दुसरा दिवस। कालपासून आंदोलक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकवटले। आंदोलनादरम्यान 75 वर्षीय वृद्ध आंदोलकाचा काल मृत्यू। एसटी महामंडळ कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर मागील 15 दिवसांपासून उपोषण सुरू। राज्य सरकार उपोषणकर्त्या संघटनांसोबत चर्चा करणार। आज तोडगा निघण्याची शक्यता। पुण्यावर पाणी टंचाईची गडद छाया। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये गेल्या 5 वर्षातील नीचांकी पाणीसाठा। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पुण्याच्या राजगड किल्ल्यावर मुबलक पाणी असताना सुद्धा घोडभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत। गडाचे पहारेकरी पर्यटकांना जीव धोक्यात घालून उंच कड्यावरील कातरखडामध्ये जावं लागण्याची वेळ। पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवताना प्रतिदिन 50 दशलक्ष लिटर पाणी कमी घेण्याची जलसंपदा विभागाची पालिकेला सूचना। उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता दैनंदिन पाणी कपातीला सामोरं जावं लागण्याची भीती। नाशिकच्या नांदगाव मनमाडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका। गारपिटीमुळे कांदा पिकासह इतर शेती पिकांचं मोठं नुकसान। बुलडाण्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी। रब्बी पिकांचं मोठं नुकसान। काढणीला आलेल्या गहू, हरभऱ्याचं मोठं नुकसान। बुलडाण्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। रविकांत तुपकरांचा जिल्हाधिकारी किरण पाटलांशी फोनवरून संवाद। नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची तुपकरांची विनंती। गोंदियामध्ये खरीपातील धानाची भरडाई न झाल्यानं रब्बीतील धान खरेदीमध्ये संकटात। 25 लाख क्विंटल धान केंद्रावरच फेडरेशनसह शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यामध्ये करडईचा पेरा वाढला। अपेक्षेपेक्षा 260 पट अधिक पेरणी। करडईच्या उत्पन्नाकडे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला। शहापूरच्या शेलवलीमध्ये बंजर जमिनीवर नवनवीन प्रयोग करत घेतलं लाखोंचं उत्पन्न। 2 एकर जमिनीवर विविध पिकांची लागवड करत शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग। परभणी जिल्ह्यामधल्या 2,46,000 शेतकऱ्यांचा बँक खात्यामध्ये 147 कोटी वर्ग होणार। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 6,000 रुपये मिळणार। हिंगोली जिल्ह्यामध्ये हरभरा काढणीला सुरुवात। बदलत्या वातावरणामुळे उत्पादनामध्ये घट, खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत। धुळ्यामध्ये पाऊस कमी पडल्यानं जनावरांच्या चाऱ्याची टंचाई। शेतकऱ्यांकडून चारा पेरणीला सुरुवात। 3 महिन्यानंतर जनावरांसाठी चारा उपलब्ध होणार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामध्ये 23,882 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी। गव्हाच्या काढणीला सुरुवात झाल्यानं चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। नाशिकच्या मालेगाव महानगरपालिकेच्या दप्तराची पुन्हा चोरी। शिक्षण विभागाचं दप्तर गहाळ। मनमाडे या ठिकाणी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचं तत्काळ निलंबन करण्याची मागणी। नागपूरमध्ये सरकारी कार्यालयामध्ये महावितरणची 112 कोटी रुपयांची थकबाकी। सर्वसामान्यांप्रमाणे महावितरण सरकारी कार्यालयावर कारवाई करणार का, सवाल उपस्थित। साताऱ्याच्या कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा विकास आराखडा फडणवीसांना सादर। स्टेडियमच्या अत्याधुनिकीकरणासाठी मोठा निधी देण्याची फडणवीसांची घोषणा। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचं 8 पदरीकरण करण्याचा MSRDCचा निर्णय। 8 पदरीकरणाच्या खर्चामध्ये 280 कोटींची वाढ। दुरुस्तीच्या कामांसाठी कोकण रेल्वेचा आज मेगा ब्लॉक। करंजवाडी चिपळूण दरम्यान 2.5 तासांचा ब्लॉक। 2 गाड्यांच्या वेळेतही बदल। भंडाऱ्यामध्ये विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन। सर्व पदाधिकारी, सर्व कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी। यवतमाळमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीचा मोबदला मिळाला नाही। ठाकरे गटाकडून कृषी कार्यालयावर मोर्चा। नंदुरबार जिल्ह्यामधल्या सुजलोन कंपनीनं शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याचा आरोप। आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अवैधरित्या पोल उभारले। पवन ऊर्जा जमीन हक्क समितीचं आमरण उपोषण सुरू। केंद्र सरकारच्या अध्यादेशाची होळी करत सांगलीमधल्या बाजार समितीकडून निषेध आंदोलन। सुधारित कायदा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांसाठीही धोकादायक असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप। वर्धा जिल्ह्यामधल्या 7 कृषी उत्पन्न बाजार समितींचा बंदमध्ये सहभाग। बाजार समित्या बंद असल्यानं व्यवहार ठप्प। लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प। लातूरचा आडत बाजार 3 दिवसांपासून ठप्प। हमाल माथाडींचे काम बंद आंदोलन। आडत बाजार बंद। मजुरीमध्ये 50% वाढ करण्याची मागणी।